नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। नागलीचे पापड कसे बनवायचे आहे हे आज आपण बघूया। नागलीच्या पापडाचं पीठ कसं बनवायचं आहे हा व्हिडिओ मी पहिल्यांदा टाकलेला आहे। आता आपण पापड कसे बनवायचे हे बघणार आहे। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी नागलीच्या पापडाचं छान असं पीठ घेतलेलं आहे। इथे मी 1 ग्लास पाणी, 1 ग्लास पीठ आणि नागली पापडाचा मसाला घेतलेला आहे। आता मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे। त्यामध्ये 1 ग्लास पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि उकळी येईपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे। इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये आपण 2 चमचे नागली पापडाचा मसाला टाकून घेणार आहे आणि 1 चमचा तीळ टाकणार आहे। आता आपण त्याला छानपैकी मिक्स करून घेऊया। आता पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे। आता आपण त्यामध्ये ते पीठ टाकून घेणार आहे। पीठ टाकल्यानंतर आपल्याला 2 मिनिटं त्याला झाकून ठेवायचं आहे। इथे आपले 2 मिनिटं झालेले आहे। आता आपण झाकण काढून त्याला छानपैकी फेटून घेऊया। अशा पद्धतीने ही नागलीच्या पापडाची खिशी आपण इथे घेत आहे। आता आपण त्यावर थोडासा पाण्याचा शिपका मारून परत एकदा छानपैकी त्याला फेटून घेऊया। आता आपण त्यावर थोडंसं 2 मिनिटं परत झाकण ठेवूया। इथे आपले 2 मिनिटं झालेले आहे। आपली खिशी छानपैकी झालेली आहे। आता आपण एका कपड्यावर काढून घेऊया आणि छान त्याला मळून घेऊया। इथे आपण बघू शकता मी एका कपड्यावर टाकून घेतलेला आहे आणि छानपैकी त्याला मळून घेत आहे। अशा पद्धतीने ते पीठ छानपैकी नरम करून घ्यायचं आहे। इथं आपलं पीठ छानपैकी नरम करून घेतलेलं आहे। आता मी तुम्हाला छान असा पापड लाटून दाखवत आहे। अशा पद्धतीने मी इथे पापड लाटत आहे। इथे आपल्याला हलक्या हाताने असा पापड लाटून घ्यायचा आहे। इथे आपला नागलीचा पापड लाटलेला आहे। आता आपण ताटावरचा पापड काढून घेणार आहे। इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने हा आपला पापड तयार आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पापड एक एक करून लाटून घ्यायचे आहे।
इथे आपण बघू शकता आपले पापड छानपैकी सुकलेले आहे। एकदम कडक उन्हामध्ये मी छान असे वाळून घेतलेले आहे। इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने हे पापड तयार आहे। आता मी तुम्हाला पापड तळून दाखवणार आहे। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये नागलीचा पापड टाकलेला आहे। इथे आपण बघू शकता आपला पापड छानपैकी फुगलेला आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।